गोष्टीचं नाव आहे चमचमणारं जादूचं झाड. एका छोट्याशा गावात एक टीनू नावाचा मुलगा राहत होता. त्याच्या घराजवळच एक जंगल होतं. टीनू आणि त्याची आई दोघंच राहत असत. ते रोज सकाळी उठून जंगलात जाऊन झाडाची मिळेल ती फळं गोळा करून गावात विकायला नेत असत. पण टीनू छोटा मुलगा होता. त्याच्यामुळे त्याला झाडाची उंचावर असलेली गोड फळं तोडता येत नसत. त्यामुळे त्याने तोडलेल्या फळांना फारशी किंमत येत नसे. गावातली इतर मोठी माणसं आधीच सगळी फळं तोडून विकायला न्यायची. बिचारा टीनू कसा बसा मिळेल ती फळं विकून त्या पैशात आई बरोबर राहायचा. एके दिवशी त्याच्या आईला बरं नव्हतं, म्हणून टीनू एकटाच जंगलात फळं गोळा करायला निघाला. त्याला निघायला जरा उशीरच झाला होता. चालत चालत निघाला. त्यानं पाहिलं की जवळपासच्या सगळ्याच झाडांची फळं आधीच कोणीतरी तोडून नेली आहेत. आता फळं तोडण्यासाठी जरा अजून आतल्या जंगलात जायला लागेल असा विचार केला. पण दाट झाडीत जायचं म्हणजे जंगली पशु प्राण्यांची भीती होतीच. पण फळं तोडली नाहीत तर पैसे पण मिळणार नाहीत असा विचार करून तो आज जंगलात शिरला. बरंच आत गेल्यावर त्याला काही झाडांची थोडीफार फळं मिळाली. त्याने ती फळं तोडली. तोपर्यंत दुपार झाली. टीनूला तर खूप भूक लागली होती, म्हणून त्याने सगळी फळं एका टोपलीत ठेवली आणि एका झाडाखाली बसला. आईने दिलेला चटणी भाकरीचा डबा उघडला. त्याच्या चटणीचा मस्त घमघमाट पसरला. त्या वासाने तर टीनूला अजूनच भूक लागली. तो खायला सुरुवात करणार तितक्या दाण 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 असा कोणाच्या तरी पावलांचा जोर जोरात आवाज ऐकू यायला लागला. टीनूने घाबरून इकडे तिकडे पाहिलं. त्याला कोणीच दिसलं नाही. परत तो घास खाणार तेवढ्यात दाण 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 असा पावलांचा आवाज ऐकू यायला लागला. आता मात्र टीनू घाबरला आणि त्याने इकडे तिकडे बघत विचारलं, कोण आहे? तर झाडामागून एक अक्राळ विक्राळ दिसणारा 2 शिंग असलेला काळा कुळकुळीत राक्षस उडी मारून बाहेर आला. त्याला बघून तर टीनूची घाबरगुंडीच उडाली. कोण आहेस तू? राक्षस म्हणाला, अरे तू टीनू ना, तू घाबरू नको. मी भयानक दिसत असलो तरी मी खूप प्रेमळ आहे रे. मी तुला काही करणार नाही आणि त्रास पण देणार नाही. मी या घनदाट जंगलात राहतो आणि इथलीच फळं खाऊन जगतो. पण आज ना मला वेगळाच वास आला. तुझ्या डब्यातून येतोय ना? मला रोज रोज फळं खाऊन कंटाळा आलाय. तुझ्या डब्यातला खाऊ मला देशील? काय आणलंयस? भाकरी आणि लसणाची चटणी. आहा हा हा, किती दिवस झाले मला मस्त तिखट खाऊन. असं म्हणून राक्षसाने दिनूचा सगळा डब्बाच गट्टम केला. हो बा अशी ढेकर पण दिली. टीनू बिचारा केविलवाण्या नजरेने राक्षसाकडे बघतच बसला. अरे तू सगळाच डब्बा संपवलास, आता मी काय खाणार? अरे काळजी करू नको, ये माझ्या मागे, मी तुला दाखवतो एक जादूचं झाड. असं म्हणून राक्षस त्याला एका जंगलातल्या पायवाटेनं घेऊन गेला. समोर एक मोठ्या दगडाचा दरवाजा होता. राक्षसाने त्याला हात लावताच तो दरवाजा उघडला आणि आतमध्ये एक मोठं चमचम करणारं झाड मोठ्या दिमाखात उभं होतं. राक्षसाने दिनूला कानात काहीतरी मंत्र सांगितला आणि मग तो म्हणाला, जादूच्या झाडा जादूच्या झाडा, मी आहे टीनू प्रेमळ राक्षसाचा मित्र. आज तू मला कुठली फळं देणार बरं? असं म्हटल्याबरोबर झाडाची पानं सळसळली. झाडातून एकदम प्रकाश बाहेर आला आणि झाडावरून टप्पोऱ्या रसरशीत मोसंबींचा जसा काही पाऊसच पडायला लागला. टीनू बघतच बसला. 4-5 मिनिटांनी मोसंबी पडायच्या थांबल्या. त्यांनी टोपली भरून मोसंबी गोळा केली. राक्षस म्हणाला, आता तू अजिबात बाकीच्या झाडांची फळं तोडू नकोस. हे झाड फक्त तुझं बर का? हे ऐकून टीनूला खूप आनंद झाला. तो पळत पळत मोसंबी घेऊन बाजारात गेला. मोसंबी घ्या मोसंबी, ताजी ताजी मोसंबी. इतकी सुंदर आणि चवदार मोसंबी तर कोणीच पाहिली नव्हती. टीनूकडे सगळी गर्दी झाली.
आणि त्याची सगळी फळं हातोहात विकली गेली. दुसऱ्या दिवशी परत टिनू जादूच्या झाडाकडे गेला आणि म्हणाला, जादूच्या झाडा, जादूच्या झाडा, मी आहे टिनू, प्रेमळ राक्षसाचा मित्र. आज तू मला कुठली फळं देणार बरं? तर झाडावरून पडले गोड गोड पिवळे धम्मक केशरी आंबे. टिनूने भराभरा आंबे गोळा केले आणि बाजारात जाता क्षणी त्याच्याकडचे आंबे बघूनच सगळी लोक त्याच्याकडेच गोळा व्हायला लागली. मग काय, त्या दिवशीही टिनूला खूप पैसे मिळाले. असं रोजच व्हायला लागलं. एक दिवस पेरू, एक दिवस संत्री, एक दिवस सफरचंद, रोज रोज ताजी रसरशीत फळं. टिनूला खूप पैसे मिळायला लागले. पण मग बाजारातल्या बाकीच्या लोकांच्याकडची फळांची विक्री फारच कमी झाली. त्यांना कळेच ना, हा गरीब छोटूसा टिनू एवढी चांगली फळं आणतो तरी कुठून. मग त्याच्या 2 मित्रांनी एक दिवस ठरवलं, आपण याच्याकडे लक्ष ठेवूया. आणि मग ते त्याच्या घराच्या मागे लपून बसले. मग त्यांनी सगळं बघितलं, टिनू जातो कसा, कुठे, काय मंत्र म्हणतो. आणि मग त्यांना सगळं कळलं. अच्छा, अशी आयडिया आहे तर. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचे मित्र सकाळी सकाळीच जादूच्या झाडाकडे गेले आणि त्यांनी टिनूचाच मंत्र म्हटला, जादूच्या झाडा, जादूच्या झाडा, मी आहे टिनू, प्रेमळ राक्षसाचा मित्र. आज तू मला कुठली फळं देणार बरं? झाडाला काय माहित कोण आलंय, झाडाला वाटलं टिनूच आला. त्यांनी मस्त टप्पोऱ्या लाल बुंद चेरी दिल्या. सगळ्या चेरी गोळा करून मित्र पळून गेले. थोड्या वेळाने टिनू आला. त्यांनी मंत्र म्हटला, पण काहीच झालं नाही. ना पानं सळसळली, ना फळं मिळाली. टिनूला आश्चर्यच वाटलं. जाऊ दे, काहीतरी झालं असेल किंवा झाडाकडची ना फळंच संपली असतील, असा विचार करून टिनू घरी गेला. दुसऱ्या दिवशी पण तसंच झालं. बिचाऱ्या टिनूला काहीच फळं मिळाली नाही, कारण मित्र आधीच येऊन फळं घेऊन गेले होते. आणि राक्षसाने तर सांगितलं होतं की दिवसातून एकदाच फळं देणार म्हणून. बिचारा टिनू घरी परत जायला निघाला आणि चालता चालता रडायला लागला. त्याचा आवाज ऐकून राक्षस आकाशातून उडत आला. काय रे टिनू, काय झालं? काय सांगू राक्षस मित्रा, रोज मी यायच्या आधीच माझी फळं कोणीतरी घेऊन जातं, मला मिळतच नाहीत. राक्षस म्हणाला, हत्तीच्या, एवढंच ना, बस माझ्या पाठीवर. असं म्हणून त्यांनी टिनूला पाठीवर बसवले आणि उडत उडत जादूच्या झाडाकडे गेला. आणि त्यांनी झाडाजवळ जाऊन झाडाच्या फांद्यांना आणि पानांना हळूच काहीतरी सांगितलं. ए टिनू, आता उद्या बघ गंमत. टिनू दुसऱ्या दिवशी पहाटेच उठला आणि जादूच्या झाडाजवळ जाऊन एका दगडामागे लपून बसला. थोड्या वेळाने त्याचे ते दुष्ट मित्र आले की आणि झाडाला म्हणाले, जादूच्या झाडा, जादूच्या झाडा, मी आहे टिनू, प्रेमळ राक्षसाचा मित्र. आज तू मला कुठली फळं देणार बरं? असं म्हणाला आणि काय गंमत झाली. झाड गालातल्या गालात हसायला लागलं आणि झाडावरून काट्यांचा पाऊस सुरू झाला. त्यातले 2-3 काटे नाचत नाचत पुढे आले आणि म्हणाले, काय रे चोरांनो, आमच्या दिनूची फळं चोरता काय? आणि म्हणून त्याच्या मित्रांच्या मागे लागले. काटे त्यांच्या पायाला टोचले, पाठीला टोचले, हाताला टोचले. अय 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 असं करत त्याचे मित्र धूम ठोकून पळत सुटले. आणि दिनू आणि त्याचा प्रेमळ मित्र राक्षस खो खो हसत बसले. तेव्हापासून त्याला कोणी परत कधीच त्रास दिला नाही. दिनू, त्याचं जादूचं झाड आणि राक्षस मित्र शेवटपर्यंत अगदी आनंदात राहिले.